कपाळावर चंद्रकोरीचं देखणं रूप, नाकात टपोऱ्या मोत्याची नथणी, कानात हिरेजडीत कर्णफुलं, दंडावर बाजूबंदाचा झोक, गळ्यात चंद्रहाराचा भार, मनगटावर जडावाच्या कंगण्या, अंगावर भरजरी साडीचोळी, मनात दाटलेला आनंद आणि नजरेत न मावतेली उत्सुकता असा आपला थाट घेऊन त्या दिवशी हळद कुंकवाच्या पायघड्यावरून तुळजाभवानीच्या मंदिरात जाताना आमचे पाय कसे हलके फुलके होत भराभर पुढं पुढं गेले. महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला ओवाळायला घेतलेल्या पंचारतीच्या डौलानं आमच्या कायेला आगळं सौंदर्य प्राप्त झालं. छत्रपती शिवाजी राजांच्या स्फूर्तिदेवतेला भेटायला जाताना आमची उत्सुकता शिगेला जाऊन पोचली. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या आराध्य देवतेच्या दर्शनाला जाताना आम्हाला आसमान ठेंगणं झालं. वाऱ्यागत आमचं ध्यान हललं आणि भक्ताच्या रांगेतून पुढं पुढं सरकताना त्या जगज्जननीच्या पायाला केव्हा शिवीन म्हणतेल्या आधाशीपणानं जीव मोहरून उठला. मराठ्यांच्या पराक्रमाची शर्थ पाहिलेल्या या महन्मंगल शक्तीच्या गाभाऱ्यात शिरताक्षणीच फुलांचा पोशाख ल्यालेल्या या माता माऊलीनं कौल दिला आणि गाभारा घुमला. कल्याणम भवतु. त्या सरशी आमच्या नेत्रांचे दिवे अपूर्वाईनं पाजळले गेले आणि देहाचा मृदंग करीत आम्ही त्या महादेवीचं मनसोक्त दर्शन घेत म्हटलं, आई जगदंबे, मला मंत्र ठाऊक नाहीत. बये, तुला आवाहन कसं करावं, अगर तुझ्या ध्यानात कसं मग्न व्हावं माहीत नाही. तुझ्या दर्शनानं होणारा ब्रह्मानंद गाऊन दाखवीन. तुझी पूजा बांधीन म्हटलं तरी मला तुझ्या एकीच्या स्तुतीपर गोष्टींचं ज्ञान नाही. एवढंच नाही तर बये, मला तुझ्या मुद्रा देखील ठाऊक नाहीत ग. माते, अगं मला धड रडता देखील येत नाही बघ. तरी पण आई जगदंबे, मला एवढं पक्क कळतं की तुझ्या दर्शनानं, तुझ्या पूजेनं आमचं दुःख पळून जाईल. मन स्फूर्ती घेऊन उठेल. तुझा उदंड आशीर्वाद आमच्या पाठीशी नांदू दे. बये, केसांची चवरी करून तुझं अंगण झाडू आम्ही आणि येणा जाणाऱ्यांना पानवंताच्या पदरानं पालवू. खरंच बये, तुझ्या उदोकारानं महाराष्ट्राचं राऊळ साजिवंत होऊन उठेल. तुझ्यातल्या क्षात्र तेजानं आम्हाला धन्य धन्य करून सोडलंय. उदयोस्तू बये, उदयोस्तू. त्या मराठमोळ्या तेजाला नजरेत भरून घेत आम्ही त्या महादेवीचे पाय शिवले, तिला दंडवत घातला आणि मग तिच्या दर्शनानं धुंद होऊन गेलेल्या भोळ्या भाबड्या मनाला पोटाशी घेऊन तिथून पाय काढला. गाभाऱ्यातून बाहेर आलो. प्रदक्षिणेची वाट दिसली तशी तिथल्या 2-3 पायदंड्या उतरून निघालो. एवढ्यात देवीच्या रंगभोगाचा आणि अंगभोगाचा मानकरी असलेला भुत्या दिसला. गळ्यात कवड्यांच्या माळा, डोईवर कवड्या जडवलेला टोप, अंगावर तेलकट वस्त्र, हातात पोत आणि मुखामध्ये देवीचा उदोकार असा त्या भुत्याचा थाट होता. त्याच्या आसपास याच नोकझोकातील आणखी काही जण दिसत होते. तुळजाभवानीचा उदोकार त्याच्या मुखी घुमत होता आणि सामुदायिक नृत्यासाठी त्यांचे पाय वाऱ्यागत हालत होते. त्या धांदलीत त्यांच्या गळ्यातील देवीचे टाक डौलानं उडत होते. देवीच्या दरबारातील या मानकऱ्याचा हा बडेजाव अपूर्वाईचा होता. त्या दर्शनानं जीव मंत्रमुग्ध होऊन गेला. मनात आलं की या तुळजामातेला श्रीमंताच्या देणग्यांपेक्षा आणि त्यांच्याकडून होणाऱ्या महान नैवेद्यांपेक्षा या गरिबाचंच कौतिक अधिक आहे. म्हणून तर साध्या भोळ्या जनसामान्यांच्याकडून आंबाडीच्या भाजीचा आणि जोंधळ्याच्या भाकरीचा बालेघाटी वळणाचा पहिला नैवेद्य आल्याखेरीज या महादेवीच्या रावळात पाची पक्वान्नांच्या ताटाचा प्रवेश होऊच शकत नाही. आई जगदंबेची सांस्कृतिक श्रीमंती केवढी विलासाची म्हणावी ही. जगदंबेच्या दर्शनानं भारावून गेलेल्या मनाला सावरीत प्रदक्षिणेचा मार्ग चोखाळताना नकळत आमच्याही मुखातून आई राजा उदो उदो ही भाषा जय जयकारली. त्यावेळी कृतयुगातील अनुभूतीसाठी बनलेल्या महिषासूर मर्दिनीचं, त्रेतायुगातील प्रभू रामचंद्रास आशीर्वाद दिलेल्या रामवरदायिनीचं,
द्वापार युगातील धर्मराजाला कृपाप्रसाद दिलेल्या दुर्गा भवानीचं आणि कलियुगातील राजा छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देऊन त्यांचं स्फूर्तिस्थान बनलेल्या जगदंबा भवानीचं दर्शन आपण एकाच वेळी घेत असल्याचा भास मनाला झाला. त्यामुळं धीर गंभीर वृत्तीनं या वीरमातेला दंडवत घालीत आम्ही प्रदक्षिणेचा मार्ग पुरा केला आणि जागोजाग वेगवेगळ्या रूपानं प्रगट झालेल्या भारताच्या या भाग्यदेवीपुढं नतमस्तक होत क्षणभर उभे राहिलो. मनात आलं, ज्या देवीला राजे रजवाड्यांनी आणि श्रीमंतांनी महान अलंकार अर्पण केलेत त्या देवीला आपण काय द्यावं? छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीला अर्पण केलेल्या पुतळ्यांच्या माळेतील प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती ही अक्षरं कोरली आहेत. आपल्याजवळ ती ताकद आहे तरी का? या विचारानं भुलायला झालं. म्हणून हिऱ्या माणकांनी, मोत्या पवळ्यांनी, पाचुनी अगर मौल्यवान रत्नजडीत दागिन्यांनी देवीला शोभा आणायची कुवत अंगी धारण करण्यापेक्षा आमच्या मनातील श्रद्धेला आम्ही वेगळा आविष्कार धारण करायला सुचवलं. त्या सरशी तुळजाभवानीला आम्ही अर्पण केले ते आमचे सद्भाव. म्हणताना उगीच आमचे ओठ हल्ले. तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन, मातापूरला जाईन हळद कुंकू घेईन, देवीला वाहीन. आम्ही मग देवीला सादर केल्या त्या पाना फुलांच्या परड्या. मंदिराच्या पायदंड्यावर कुणी कुणी परमुलखातून आल्यानंतर आपली नावं खोदून ठेवलीत. तसल्या भानगडीत न पडताना आम्ही आमच्या मनालाच तिथं साक्षीला राहा म्हटलं आणि देवळातून बाहेर पडलो. पण घाटशिळेजवळ आल्यासरशी आठवण आली. हैदराबाद राज्यातील स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी घाटशिळेच्या आश्रयानं उभ्या असलेल्या निजामाच्या सैन्याचा तिथून 2 मैलावरील खंडोबाच्या देवळाजवळील भारतीय सेनेवर हल्ला करायचा आखलेला डाव लक्षात आला. त्या सरशी सारं अंग रोमांचून गेलं. इथं कुणी तोफ डागली असती मग या मंदिराचा केव्हा चक्काचूर झाला असता. पण आई जगदंबेच्या उदोकारानं विजयाचा उन्माद लेत आमच्या सेनेनं तेही धाडस केलं. शिखराला धोका पोचला खरा, पण निजामी फौजांनी काढता पाय घेतला. भारतीय रणगाड्यांनी या मुलखाचा ताबा घेऊन तुळजाभवानीला शाबूत ठेवली. भवानी आईच्या क्षात्र तेजानं आम्ही साजिवंत झालो. स्वातंत्र्य संग्रामातील विजयश्रीनं आमच्या गळ्यात माळ घातली. या आठवणीनं जीवाला हुशारी आली. स्वाभिमानाचे आणि स्वतंत्रतेचे धडे गिरवायला स्फूर्ती देणाऱ्या या महान भगवतीपुढं आम्ही पुन्हा एकदा नम्र भावानं वागलो. महाराष्ट्राच्या या शक्तिपीठावर लोकधर्माची जोपासना करायचा बेत केला आणि कुळधर्म साजरे करायच्या नादाला लागलो. त्यावेळी या भगवतीला असं काय तेज प्राप्त झालं होतं की त्या दर्शनापुढं जगातलं सारं सौंदर्य फिक्कं फिक्कं होत जावं.